आय 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 बरकत लय मारले काय रे तुला? याला लय मारणार आहे अवते त्याने दुसऱ्यांदा मार खाल्ला बघ त्या माणसाचा अरे बरकत मी एका डावात 2 डाव मार खाल्ल्या झाले माझं. तुला सांगतो कॉलेजला असताना लय मारा केल्या पण कवा मार खाल्ला नाही. लय हाणला रे भावा त्यांनी. मी म्हणतोय कशाला आगाऊपणा करायचा? काय गरज होती त्याची बॅग तपासायची? अरे तू राणाचा आहे का नाही ते बघायला गेलो होतो आम्ही होय की नाही? अरे आता एवढं आपल्याला मारते म्हणलं तर राणा नाहीच आहे बघ. होय आपला तो आपल्याला कधी चोर म्हणेल काय? हा मला मार खाल्ल्याचं नाही पण तो आपल्याला चोर म्हणला हे तर लय वाईट वाटले बघ. बघा मी सांगतो ऐका, तुम्ही त्याच्या नादालाच लागू नका. काय नादाला लागू नका. हा एक बामटा राणादा म्हणून वावरतोय आणि आम्ही गंपसून राहू. त्यात काय एवढं 2 वर्ष ग बसला नव्हता हा? मग आता का बसा की मग? संदा हो हे काय चाललंय बघा की जरा. कशाचं? अहो त्या भामट्याने केवढं मारले बघा की. तो राणादा नाही आहे त्याला पहिलं घरातून हाकलून काढा बघा. हे तो रानादाच आहे. अहो कशावर ना नंदिता सांगेल ते सगळं ऐकतो तो. बोमला अहो राणादा आम्हाला चोर म्हणून कधी मारल का? तुम्ही कशाला गेलता चोरी करायला मग? हो सनीदा आता तुम्हाला बी आम्ही चोर वाटायला लागलोय काय? नाही तुम्ही चोर नाहीये खरं आहे पण तुमचं चुकलंय तुम्ही मान्य करा. अहो सनीदा तो राणादास हाय का दुसरा कोण हाय हे कन्फर्म करायला नको काय? उद्या हे बघ माझं ऐकणार असेल तर सांगतो तुला, रानादापासून लांब राहा तुम्ही. उगा नाही ते करायला जाऊ नका, अजून मार्ग असला नाहीतर. हो संदा अहो ते राणादा नाही आहेत. आता कसं समजून सांगायचं यासनी? श्रीपती खुर्च्या टिपॉय समजा नीट पूस, अजिबात धूळ दिसली नाही पाहिजे. कोर्टातली मोठी माणसं येणार आहेत, समजलं? या बसा या या समधी कागदपत्र तयार करूनच आले. पप्पा तू आहेस म्हणून आमचं लय काम हलकवत आहे. हा तर त्याच्यासाठीच आहे मी. बरं सह्या झाल्या की तू आणि राणा भाऊजी तुम्ही दोघं बी मळ्यात जावा. तिकडं बी कामं खोळंबल्यात. ते बंड्या आमची वाटच बघा. चल ये. हा गोदाक्का गोदाक्का आले एकदम तेव्हा. आणि काय हे गोदाक्का निस्ता चहा आणलाय? ते स्वीट्स ड्रायफ्रुट्स हे समजा नको नको काही नको. आपण ज्या कामाला आलोय ते काम पहिल्यांदा आपण करूया. हा ठीक आहे. राणा भाऊजी या बसा. बस समधी कागदपत्र नीट आहेत ना? हो. रणविजय सिंग प्रतापराव गायकवाड हे नंदिता सुरेश गायकवाड यांना सगळी प्रॉपर्टी लिहून देणार आहेत. असंच पाहिजे ना? हा एकदम बरोबर आहे की. राणा नीट विचार कर. गोदाक्का राणा भाऊजींनी समजा नीट विचार करूनच निर्णय घेतलाय. काय राणा भाऊजी? तुम्हीच रणविजय सिंग गायकवाड आहात ना? म्हणजे काय डाऊट आहे काय? असं नाही, प्रतापराव गायकवाड नाहीत. रणविजय गायकवाड गायब झाल्याची बातमी वाचली होती म्हणून विचार. साहेब अवयो धडधाकट माणूस तुमच्या समोर बसलाय. आता अजून कसला डाऊट घ्यायलाय? ठीक आहे, सह्या करा.
नाही म्हणजे राणा मीच का दुसरा अजून कोण? याची खातर जमा करून घ्या पाहिजे तर. ए, हे घोळ व्हायला नको म्हणून म्हणलं मी. राधे, श्रीपती, श्रीपती, यो माणूस कोण आहे? अहो, हे तर आमचे रानात आहेत. राधे, कोण आहे ह्यो माणूस? राणादा. गोदाक्का राणाच आहे की. बघा साहेब, अहो कुणाला बी विचारा, समधी तेच उत्तर देणार आहे. नाही तुम्हाला पाहिजे असेल तर अख्खा गाव बोलवतो तुमच्या समोर. नाही नाही त्याची काही गरज नाही. ठीक आहे, मग आता काही बी डाऊट न घेता कागदपत्र पूर्ण करा तुम्ही. हो, तुम्ही स्वखुशीनं तुमची सगळी प्रॉपर्टी नंदिता सूरज गायकवाड यांच्या नावाने करताय, बरोबर ना? हो, काही हरकत नाही आहे ना तुमची? नाही. हा, मग ठीक आहे, करा सही. थांबा. हा माझा नवरा नाही. अंजली, अगं काय बोलतेस हे? थांबा गोदाक्का, मला बोलू. बाई हे काय बोलायला येड्यासारखं? मला पटतच नाही. हा राणाजी नाही, हा दुसराच कोणीतरी आहे. म्हणजे
म्हणजे हा राणाजींसारखा दिसणारा कुणीतरी लफंग आहे. रणविजय गायकवाड असे नाहीत. जाऊबाई, हे समज काय चाललंय? अहो, घरातले समधी म्हणायलेत, अख्खा गाव म्हणायलाय हे राणा भाऊजी आहेत. तुमचं काय वेगळं? कारण मी राणाजींची बायको आहे आणि एक बायकोच तिच्या नवऱ्याला चांगलं ओळखू शकते. बरोबर. आता रणविजय गायकवाड यांची पत्नीच म्हणते हे रणविजय गायकवाड नाही, तेव्हा हा व्यवहार मी पूर्ण करू शकत नाही. हो साहेब, साहेब, या बाईच्या डुसक्यावर झालाय परिणाम. ही काय वाटेल ती बोलायला लागल्या. हे बघा, तुम्ही समजाच नाही, एकदा परत विचारा. काय असेल ते आपण बहुमताने निर्णय घेऊ ना. अहो, ही काय निवडणूक नाही, हा घरगुती प्रश्न आहे. जोपर्यंत ह्या मान्य करत नाही की हे त्यांचे पती आहेत, तोपर्यंत काय होऊ शकत नाही. पण ही बाई खोटं बोलत असेल तर? अहो, मग तसं कोर्टात सिद्ध करा, मग काय अडचण येणार. चला, येतो आम्ही. हो साहेब, ऐका ना. हो साहेब, ऐका जरा, ऐका. हो साहेब, तुम्ही समजावून सांगाच ना. हो साहेब, बघा, माझं काय म्हणणं आहे. हातातोंडाशी आलेला घास होता, ते अंजलीने हिसकावून घेतलाय. आमासनी तर का नाही, त्या मास्तरनीच्या गळ्याचा घोट घेऊ वाटायलाय. होय, कसा घोटणार गळा? हा, कसा घोटणार? हे बघ, तिचा गळा घोटणं इतकं सोपं नाही आहे. तिचा गळा घोटायचा असेल की नाही, तर सगळ्यात पहिल्यांदा तिच्या आई वडिलाचा, आणि ती घरात ती म्हातारी आहे की नाही, ती गोदाक्का, तिचा गळा घोटावा लागेल. आणि सगळ्यात पहिल्यांदा तुझ्या नवऱ्याचा गळा घोटावा लागेल. फटाकड्यांची माळ लावतात की नाही, माळ, तशी गळ्यांची माळ लावावी लागेल. आणि चुकून एक जरी गळा सुटला तर पोलिसात खबर आणि तू ज्याला हिट्टत गेला. हे काय चाललंय तुझं? हा, काय चाललंय? इथं आधीच आमचं डोसकं फिरलंय, तू अजून फिरू नका. चल जा. अक्कल शून्य. शांत शांत, जरा शांत हो आणि नीट ऐक. या राजाचं घोंगडा आहे की नाही, इतके दिवस भिजत ठेवून चालणार नाही. आजारी पडशील ना तू, आणि येळीत जरी इलाज नाही केलास, सगळं तुझ्या अंगावर उलटणार आहे. तोच करायचा होता, पण तू समजा घोळ घातलास. मी हे चांगलं आहे. आता अंजलीवरनं माझ्यावर खसरलीस होय तू. मग काय? अरे कसली माणसं आणलीस तू?
ती मास्तरी नाही म्हणली की तो माणूस बी नाही म्हणला, तरा निघून गेला. अगं ती माणसं तरी काय करणार तायडे? त्या अंजलीने केस केली असती तर? मग करू दे, तू काही बी कर पप्या, पण आम्हाच तिथे मास्तरणीच्या गळ्याचा घोट घ्यायचा आहे. तो घेता येईल काय? त्यासाठी लई प्लॅनिंग करावं लागणार आहे. मग कर प्लॅनिंग. करणार की? हा, प्लॅनिंग करणार की. त्याच्या आधी प्रॉपर्टी तुझ्या नावावर तरी करून घे. वहिनी साहेब, ते बोलवलं काय मला? काय चाललंय रे तुझं? कशाचं? आम्ही तुला पैसे देणार म्हणलोय तर ही काय समजी नाटकं चालू आहेत? अक्कल नावाची काय गोष्ट आहे का नाही तुझ्यामध्ये? तुला काय सांगितलं होतं? का बिनकामाचं इथं पोचायला आणलंय? तायडे तायडे, शांत, कंट्रोल कंट्रोल. अरे याला कोण घाबरतंय? ए बोल र. वंद काय? आमच्या भाषेत बोल. एक मी इथं आलं ते सही करायला आणि पैसे घ्यायला. कोण? माझे पैसे दिले नाहीत की हो तुम्ही अजून? पैसे काम झाल्यावर मिळणार. कामाचा बट्ट्याबळ केला की त्या राणाच्या बायकोनं. मी राणा नाहीच म्हणते की होती. तू नाही तर काय म्हणणार? मग याला कशाला आणलाय इथं? राणा बनवून सही करायला. मी बी तेच म्हणते हो. ते सही घ्या आणि माझं पैसे देऊन टाका बघा. ए बाबा, हे बघ सही घेणं आता इतकं सोपं राहिलं नाही. जरा तायडे, तू शिकले. काय बोलायचं इकडं? तू इकडं ये. हे बघ, आता सगळ्यात महत्वाचं काय आहे? त्या अंजली बाईचा ह्याच्यावर राणा म्हणून विश्वास बसणं, सही तुला आपोआप मिळत्या. पण एकदा का सही झाली की तो म्हातारा सासरा आणि त्या मास्तरणीच्या गळ्याचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. आम्ही शांत हो, ते सगळं माझ्यावर सोड. आता तू जरा अगं तायडे, काय रे ए आर आर, तुला त्या मास्तरणीचा विश्वास जिंकायला जमणार आहे का नाही? ते सही करायला जमते बघा, ते पटवापटवी जमत नसते. नाही, पण पटवा पटवी केल्याशिवाय सही बी मिळणार नाही ना. व तुला त्या मास्तरणीला विश्वासात घ्यायलाच लागल. मग त्यासाठी जादा पैसे द्यायला लागेल. देतो. हे तायडे, हे आपल्या तिजोरीत आधीच खडखडाट आहे. सही ज्यादा महत्वाची आहे पप्या, बाकी समजा बघू नंतर. कवापतूर होईल काम. ते जरा येळ लागेल बघा. ते काय आहे, आज लगेच होत नसते, पण ते हळूहळू होईल बघा. मग लवकर कर की जरा. ते काय आहे, यासाठी मला बाहेर जावं लागेल बघा. ते राजाला ते 4 भिंतीत बसून ते कोंडल्यासारखं होते बघा. ते जरा बाहेर जाऊ दे. बाहेर म्हणजे? बाहेर म्हणजे बाहेर, घराच्या बाहेर. बस मला आबांचा पत्ता लागू द्या, मग बघाच तुम्ही. ठीक आहे, जा. हे तायडे, याला घरात कशाला सुटतीस बाहेर? आता बाहेर गेल्याशिवाय काम होणार नाही म्हणायला हो. जाऊ दे त्याला. खूप ठीक आहे, मग राजा आता बाहेर पडता जाता. पप्या, 24 तास या माणसावर नजर ठेवायची. याला बऱ्याच भानगडी समजल्यात आपल्या. काम भिजतवर अजिबात नजरेआड होऊ द्यायचं नाही, आणि काम झालं की अजून एक गळा घोटाय मिळतोय तुला. होय, घोटणार की. त्याची काळजीच करू नकोस तू. येऊ का?